ही गोष्ट आहे सतत कामाचा ध्यास घेतलेल्या एका धडपड्या अवलियाची, ज्याच्या जन्मण्यापूर्वी मातेला घरातून बैलगाडीने माणसांनी ओढत नेऊन मुरगुड येथील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या दवाखान्यात 1967च्या कठीण काळी सिझेरियन शस्त्रक्रिया करून जन्माला घातले. तोच हा अवलिया महावीर रामचंद्र बहिरशेठ. आई सुनंदा बहिरशेठ व वडील रामचंद्र बहिरशेठ. त्यांना 2 मुली आणि हा एक मुलगा. वडिलांच्या जेमतेम कमाईवर जगणारे हे एक आगळे वेगळे कुटुंब होते. मुरगुड येथील शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत दरवर्षी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या या महावीराचे हे जेमतेम सुखही त्या विधात्याला पाहावले नसावे. इयत्ता 4थीमध्येच 1977 साली नियतीने आघात केला आणि या पोराचे पितृछत्रच हिरावून घेतले. उपासमारीने रस्त्यावर आलेल्या या कुटुंबाला सावरण्यासाठी या पोराने कब्बशा धुणे व आईने धुनीभांडी करणे हाच पर्याय समाजाने सांगितलेल्या या महावीराला काय घडतंय हे कळतच नव्हतं. 10 वर्षाच्या या चिमुरड्याने कब्बशा धुण्याऐवजी चिरमुरे फुटाणे, चहापूड, साखर, रॉकेल हे सर्व विकून आणि शाळा सुटल्यावर बागेसमोर बसून चिरमुरे विकण्याचा पर्याय निवडला. पण एवढ्यातून 5 रुपये उत्पन्न, भाकरी तर दूरच, भातही मिळायचा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी 10व्या वर्षापासून रोज 20 तास काम, 4 तास झोप हा मंत्र जोपासला. पहाटे रानातून वाड्याचा भारा आणायचा, दिवसभर शाळा, दुकान आणि दररोज रात्री 2 पर्यंत तंबाखूच्या जर्दा पुड्या भरायच्या आणि 5 रुपये मजुरी मिळायची. पहाटे रानातून वाड्याचा भारा आणायचा, दिवसभर शाळा, दुकान, रात्रभर जर्दा पुड्या भरल्याशिवाय आपण जगूच शकणार नाही हे सिद्ध झाले. इयत्ता 7वीत असताना मोठी बहीण पद्मा सोडून गेली. मात्र दुसरी बहीण भारती कापसे आणि वडीलधारे मेहुणे श्री महावीर कापसे यांनी पहाडासारखा आधार या चिमुरड्याला देऊन भावी शिक्षणाच्या आशेचा एक किरण दर्शवला. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुरगुड हायस्कूलमध्ये दरवर्षी अव्वल राहत या पठ्ठ्याने SSC बोर्डात 1983 साली केंद्रात अव्वल स्थान मिळवून 20 तास काम कष्ट करूनही शिक्षणात अव्वल स्थान मिळवता येतं हे समाजाला दाखवून दिलं. अविरत कष्ट चालूच ठेवून मेहुणे महावीर कापसे यांच्या पाठबळाने शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अव्वल स्थान मिळवून व दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका डिस्टिंक्शनमध्ये पूर्ण केली. अहोरात्र कष्ट आणि शिक्षणाचा वसा घेतलेल्या या महावीराला 1986 साली पहिली नोकरी 700 रुपये पगारावर GP इंडस्ट्रीज कोल्हापूर येथे मिळाली. मेंटेनन्स इंजिनियर म्हणून सतत आउटस्टँडिंग असलेल्या या पठ्ठ्याने तेथेही कंपनीत 8 तास काम व बाहेर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचे 8 ते 10 तास दररोज काम करायचा. आई डोक्यावर बुट्टी घेऊन चिरमुरे गोळे विकायची आणि बहीण भारती दुसऱ्याच्या शेतात शेंगा तोडायला कामावर जायची. हे कष्ट पूर्ण थांबवले महावीरचा पहिला पगार आल्यावर. त्यानंतर FIE कंपनीत आदर्श अभियंता पुरस्कार मिळवलेल्या या अवलियाची मेंटेनन्सच्या गाड्या अनुभवावर 1989 साली ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शन, 1990 साली सब इंजिनियर MSEB जनरेशन, 1993 साली असिस्टंट इंजिनियर LIC अशा अनेक नियुक्त्यात निवड झाली. मात्र आईच्या आजारपणाने या उच्च नोकऱ्यांकडे त्यांनी पाठ फिरवली. मात्र अशातच प्रादेशिक निवड मंडळातर्फे या साहेबांची शासकीय तंत्र महाविद्यालय सातारा येथे 1993 साली अधिव्याख्याता पदावर नियुक्ती झाली व ते रुजू झाले. अशा सतत काम आणि कामातच राम हा ध्यास घेतलेल्या या महावीराच्या शुभविवाहाचा योग 1992 साली कागलचे सुभाष मेंच व प्रमिला मेंच यांची सुशील, शांत, सुस्वभावी कन्या सौभाग्यवती स्वाती हिचेशी जुळून आला. 1995 साली त्यांना कन्यारत्न कुमारी निकिता हिचा जन्म झाला. अतिशय समजूतदार आणि परिस्थितीची जाणीव असलेली ही मुलगी निकिता आता इंजिनियर झाली आहे. तिला सुंदर, सुसंस्कारित व विनयशील, पारदर्शी असा वर म्हणून चिरंजीव प्रतीक मनोहर मांझे हे लाभले. निश्चितच ही महावीर साहेबांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर महावीर यांना लाभलेल्या सौभाग्यवती स्वाती या पत्नीने साहेबांच्या आईंची 1.5 वर्ष अंथरुणात अशी सेवा केली की मुरगुड गावाने त्यांचा सत्कार केला. ही आदर्श बाब भावी सुनांसाठी व समाजाला निश्चितच प्रेरणादायी आहे.
39 वर्ष नोकरीपैकी 7.5 वर्ष इंडस्ट्रीजमध्ये, त्यात GP इंडस्ट्रीज व FIE इंडस्ट्रीज मेंटेनन्स इंजिनियर ते मॅनेजर पदावर त्यांनी जीव ओतून सेवा केली. 1990 साली त्यांना GP कडून उत्कृष्ट अभियंता आणि 1992 साली FIE कडून आदर्श इंजिनियर हा सन्मान प्राप्त झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी 32 वर्ष काम केलं. यामध्ये सातारा टेक्निकल, त्यानंतर ITI औंध पुणे, मुलुंड मुंबई, जव्हार जिल्हा पालघर, तसेच ITI AVTS नाशिक व त्यानंतर कोल्हापूर येथे प्रशिक्षण अधिकारी व तदनंतर प्राचार्य, मुख्याध्यापक व सहाय्यक अप्रेंटिसशिप अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत. शासनाचे ते राजपत्रित अधिकारी आहेतच, मात्र 1990 पासून शासनाचे अधिकृत परवानाधारक विद्युत पर्यवेक्षकही आहेत व भविष्यात शासनाचा चार्टर्ड इंजिनियर होण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून डिस्टिंक्शनमध्ये पदवी घेतली असून DBM, MMIE व MBA या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. यातून शिक्षणात हार मानायची नाही हा संदेश तरुणांना त्यांनी दिला आहे. महावीर बहिरशेठ साहेबांनी सातारा येथे अनेक विद्यार्थी घडवले. तेथे असताना 1994 साली कोयना परिसरात भूकंपप्रवण क्षेत्रात विशेष सामाजिक शासकीय काम केल्याबद्दल त्यांना शासनाकडून विशेष सन्मानित करण्यात आले. औंध पुणे येथे प्रशिक्षण अधिकारी पदावर असताना टाटा मोटर्स, सँडविक, भारत फोग गॅब्रियल, JCB, जनरल मोटर्स, व्हर्लपूल, कॅडबरी इंडिया, थर्मॅक्स, बजाज ऑटो यासारख्या शेकडो कंपन्यांना उच्चांकी प्रशिक्षण देऊन अविरत मेहनतीचा इतिहास तर रचलाच आहे. त्याशिवाय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पुण्यातील ARD, NDA, HEMRL, DRDO, CIRT, CQAE, आर्मी, BEL, MES, ॲम्युनिशन फॅक्टरी, हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी यासारख्या अनेक कंपन्यांच्या टेक्निशियन्सना, इंजिनियर्सना व काही शास्त्रज्ञांनाही ॲडव्हान्स ट्रेनिंग बहिरशेठ साहेबांनी दिलेलं आहे. हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. त्यानंतर प्रशिक्षण अधिकारी म्हणून नाशिक येथे असताना त्यांनी तेथेही उच्चांकी कामाचा वारसा पुढे चालूच ठेवून नाशिकमधील ABB, क्रॉम्प्टन, मिको, बोश, सँडविक, शनायडर, सिएट, महिंद्रा, सुला यासारख्या शेकडो कंपन्यांना ट्रेनिंग तर दिलेच, याशिवाय तेथेही अहोरात्र मेहनत घेऊन सेंट्रल रेल्वे, सेंट्रल जेल, HAL, करन्सी नोट प्रेस नाशिक, NIMA, DIC यासारख्या अनेक गव्हर्नमेंट आस्थापनांना ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्याचं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. महावीरजी बहिरशेठ प्रशिक्षण अधिकारी या प्रशिक्षण क्षेत्राच्या जादूगाराला महाराष्ट्र शासनाने व विभागाने अनेक वर्ष पुणे, नाशिक, जव्हार, मुलुंड येथे अत्युत्कृष्ट प्रमाणपत्राने पुरस्कृत तर केलेच, 2008 साली विशेष वेतनवाढ, 2010 साली आदर्श शिक्षक व 2023 साली आदर्श अधिकारी, निमातर्फे उत्कृष्ट अचिव्हमेंट अवॉर्ड, फायतर्फे उत्कृष्ट तंत्रज्ञ, IEI तर्फे आदर्श अभियंता पुरस्कार व धुरंधर साहित्यिक असल्याने 2008 साली शासकीय साहित्य संमेलनात नाशिक येथे महाराष्ट्राच्या प्रधान सचिव नीला सत्यनारायणन यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कवी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच 2020 ते 22 या कोल्हापुरातील पुरात अतिउल्लेखनीय कामाबाबत त्यांना व त्यांच्या महावीर सेवाभावी शैक्षणिक संस्थेस कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय दौलतजी देसाई यांनी पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलेलं आहे. मायक्रो प्लॅनर आणि परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अवलियाने कोल्हापूर येथे शेकडोच्या संख्येत 2 व्हीलर गॅरेज ओनर्स, 4 व्हीलर गॅरेज ओनर्स, मेकॅनिक, ट्रॅक्टर गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिक व शेकडो ॲटो इलेक्ट्रिशियन टेक्निशियन्स यांना रोजगारक्षम उद्योजक ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊन आयुष्यभरासाठी उपयुक्त प्रमाणपत्रांनी पुरस्कृत केलेले आहे. ही कोल्हापूरच्या इतिहासात 4 चांद लावणारी गोष्ट असून यासाठी त्यांच्या AVTS कोल्हापूरच्या ट्रेनिंग ऑफिसर टीमचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. अशा या धडपड्या बहिरशेठ साहेबांचे CSTARI कलकत्ता, ATI कानपूर, FTI बेंगलोर, ATS हैदराबाद, NSTI मुंबई, NIMI चेन्नई, प्रबोधनी अमरावती, पॅसिव्ह भोपाळ, DGT दिल्ली, COEP पुणे, हायटेक पुणे, यशदा पुणे अशी एकापेक्षा एक या डिपार्टमेंटनी साहेबांना दिलेली पर्वणीच आहे. या महावीर बहिरशेठ साहेबांनी महाराष्ट्रात परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून पुणे विभागातील ITI मुरगुड
गारगोटी, गगनबावडा, तुर्केवाडी, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, शिरोळ, जत, विटा, कोरगाव अशा अनेक प्राचार्यांच्या खुर्चीत काम केलेलं आहे. आणि निरीक्षक म्हणून ITI दौंड, वखंड, सासवड, इंदापूर, मोर, माळेगाव, बारामती व नाशिक विभागात नेवासा, पैठण, शेवगाव, भेंडा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता आणि मुंबई विभागातील ITI जव्हार, भिवंडी, कल्याण, मोखाडा, विक्रमगड, मुलुंड, उल्हासनगर या संस्थेच्या प्राचार्याच्या खुर्चीत बसून काम करण्याचा त्यांना योग आला हे मात्र नवलच आहे. अशी ही आसामी व्यक्ती महावीर बहिरशेठ साहेबांनी DGET संचालनालय प्रादेशिक कार्यालय अंतर्गत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी एका इंद्रधनुष्यासारख्या पेलल्या. त्या म्हणजे DGT दिल्ली ॲफिलिएशन तज्ज्ञ, जर्मन टेक्निकल कोलॅबोरेशन अंतर्गत प्रशिक्षण, यशदा अंतर्गत प्रशिक्षण, ओरिएंटेशन ट्रेनिंग फॉर प्रिन्सिपल्स, CITS तज्ज्ञ सदस्य, स्पेसिफिकेशन राज्यस्तरीय समिती तज्ज्ञ, स्टेट ॲडवायझरी कमिटी तज्ज्ञ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ तंत्र समिती तज्ज्ञ, माध्यमिक शिक्षण संचालनालय तंत्र समिती तज्ज्ञ, राज्यस्तरीय AVTS सिलेबस समिती तज्ज्ञ, आर्टिझन टू टेक्नोक्रॅट समिती तज्ज्ञ, NIME चेन्नई CTC बुक टेक्निकल सदस्य, पॅसिव्ह भोपाळ तंत्र समिती तज्ज्ञ, CRT PRT परीक्षा प्रशिक्षण तज्ज्ञ, कॉन्फिगरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CII तज्ज्ञ सदस्य, सेंटर ऑफ एक्सलन्स तज्ज्ञ सदस्य, सर्टिफिकेट कोर्स तज्ज्ञ सदस्य, SSC HSC बोर्ड पुणे, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर येथे प्रश्नपत्रिका संपादन समिती तज्ज्ञ अशी शेकडो अनेक कामांच्या जबाबदाऱ्या हनुमानाने डोंगर उचलावा तसे बहिरशेठ साहेब उचलायचे. मात्र कोणत्याही कामास कधीच हार साहेबांनी मांडली नाही. या कामाच्या डोंगराबरोबरच त्यांनी शिल्पनिदेशकांना NSQFचे ट्रेनिंग, सोलार ट्रेनिंग, तालुका स्तरावर अप्रेंटिस अवेअरनेस ट्रेनिंग, MCITR ट्रेनिंग, IPCL ट्रेनिंग यासारख्या अनेक ट्रेनिंगचा बादशाह म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. हे सर्व मल्टीटास्किंग सांभाळत या अवलियाने रिजनल इन्स्पेक्टर, CTS एक्झाम ऑब्झर्व्हर, प्रादेशिक परीक्षा समन्वयक अशा अनेक जबाबदारीच्या पदांवर काम करण्याचा जणू इतिहासच रचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोल्हापुरात अनेक रोजगार मेळाव्यांचे व अप्रेंटिसशिप मेळाव्यांचे व PM नाम मेळावे व कॅम्पसचे अप्रेंटिसशिप अधिकारी म्हणून त्यांनी उच्चांकी आयोजन करणाऱ्या या अधिकाऱ्याने BTRI टीमच्या सहाय्याने उच्चांकी MAPS क्लेमचे काम करून मानाचा तुरा रोवला. यानंतर कॅबिनेट मंत्री श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते शेकडो अप्रेंटिसना प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे न भूतो न भविष्यती असे अतिउत्कृष्ट आयोजन केलेच. याशिवाय शिरोली MIDC, गोकुळ शिरगाव MIDC व 5 स्टार MIDC हे क्लस्टर अधिकारी म्हणून स्ट्राईव्ह RAHचे उत्कृष्ट नियोजन करून इंडस्ट्रीजच्या व क्लस्टरच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. शिवाजी तंत्र महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी माननीय DVEO यांचे मार्गदर्शनाने संस्थेत नवीन टॉयलेट बिल्डिंग, CCTV यंत्रणा, विद्युतीकरण, इमारत व कार्यशाळा रंगकाम, RCC ट्रिमिक्स, फ्लोरिंग कंपाऊंड, एक्सटेन्शन्स व चेन लिंक फेन्सिंग, AC सिस्टम, ॲक्वाप्युअर वॉटर बॅटरी इन्व्हर्टर सिस्टम अशी अनेक कामे करून घेतली. त्याचबरोबर प्राचार्य शिरोळ ITI पदाची धुरा सांभाळताना शिरोळ येथे CCTV यंत्रणा, पार्किंग शेड, स्पोर्ट्स ग्राउंड व संपूर्ण संस्थेची सोलार सिस्टम बसवून एक आदर्श निर्माण केला आहे. बहिरशेठ साहेबांचा KSSDC कॉरिडॉरमधील सहभाग हा कोल्हापूरच्या इंडस्ट्रीज आणि अप्रेंटिससाठीची मनापासूनची तळमळ तर दर्शवतोच, मात्र त्यांचे NSS राष्ट्रीय सेवा योजनेतील योगदानही अवर्णनीयच आहे. परिते येथील अंकुर मतिमंद मुलांच्या स्कूलचे ते मेंबर असून त्यांचा समाजसेवेचा वसा काही औरच आहे. अशा या बहिरशेठ साहेबांचं समाजकार्य म्हणजे काही औरच. कोरोना काळात डॉक्टरच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारा हा अवलिया पेशंट लोकांना जेवण देणं, गरजूंना लिफ्ट देणं, रस्त्यातील दगड काढणे असे अनेक व्यासंग जपणाऱ्या या माणसाला नाशिकचा गोल्ड, मुंबईचा डायमंड, औंध पुण्याचा परीस आणि कोल्हापूरचा देव या उपाधीने प्रसिद्ध आहे. असा हा बहिरशेठ नावाचा सूर्य शासकीय सेवेतून जरी मावळत असला तरी नियोजनाचा प्लॅन, बचतीचा लेआउट आणि वृद्धांची शान आणि तरुणांचा मान आणि सेवेतून ज्ञान अशा अनेक सेवाभावी आशेची नवी किरणे घेऊन निश्चितच आता नव्याने उगवणार आहे, यात शंकाच नाही. अशा या महावीर बहिरशेठ रूपी अद्भुत अवलियाला मानाचा सलाम, मानाचा सलाम, मानाचा सलाम.